आधी असं कधी घडलेलं आहे का की एखाद्या खेळाडूने दुसऱ्या खेळाडूला हस्तांदोलन केलं नाही, अशा काही घटना घडल्यात? क्रिकेटच्या इतिहासात असं अनेक वेळा घडलेलं हं. आहे. 2023 मध्ये स्कॉटलंड संघाने नेपाळचा खेळाडू संदीप लामिछाने ज्याच्यावर रेप एलिगेशन्स होते त्याच्यासोबत हँडशेक न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याच्या पलीकडे जाऊन ऑस्ट्रेलिया संघाने अफगाणिस्तान संघासोबत जिथे तालिबानचं राज्य आहे तिथे बायलॅटरल सिरीज खेळण्यास नकार दिला होता, कारण तिथे तालिबानचं राज्य आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथे महिलांना शिक्षणापासून व इतर हक्कांपासून दूर ठेवलं जातं. त्या दृष्टिकोनाने बघायला लागलं तर भारताचा हँडशेक न करण्याचा निर्णय हा अतिशय योग्य आहे. त्यानंतर आयुष, पहलगाम हल्ला झाला होता, त्यानंतर या सामन्यावरती हा सामना खेळूच नये असे सुद्धा अनेक भावना होत्या, देशवासियांच्या ह्या भावना होत्या. त्यानंतर सुद्धा हा सामना झालेला आहे. या सामन्यामध्ये हस्तांदोलन केलं नाहीये, मात्र देशवासियांच्या ज्या भावना आहेत त्या या हस्तांदोलन करण्यानंतर कशा बदललेल्या आहेत, काय क्रिया प्रतिक्रिया समोर आल्यात? सोशल मीडियावर भारताच्या या मूला पाठिंबा मिळत आहे, कारण क्रिकेट हा ऑन द फील्ड आणि ऑफ द फील्ड दोन्हीकडे महत्त्वाचा आहे. आणि ज्या तुम्ही ऑन द फील्ड गोष्टी करतात त्यांना त्याची मॅच रेफरीज वगैरे त्यांना प्लेयर्सना पनिश करतात, पण बाहेरच्या गोष्टी ज्या असतात ते ऑफिशियल्स करू शकत नाही. पण सोशल मीडियावर बऱ्यापैकी सपोर्ट भारताला मिळाला आहे. पाकिस्तान सोडले सगळे देश भारताच्या पाठीशी आहेत. जी आयुष, मात्र पाकिस्तानकडून आता अशी भूमिका मांडली गेलेली आहे की भारतावर काहीतरी कारवाई व्हावी. कारवाई शक्य आहे? कारवाई शक्य नाही आहे सर, कारण जेव्हा आशिया कप सारखे मल्टीनॅशनल टुर्नामेंट्स येतात तिथे फक्त एका देशाचा सहमतीचा प्रश्न येत नाही, तिथे स्पॉन्सर्स आणि ब्रॉडकास्टर्स देखील येतात. त्यामुळे अशा टुर्नामेंट्समधनं बाहेर पडणं देखील कठीण होऊन जातं. त्यामुळे तसं बघायला गेलं तर भारत पाकिस्तानशी गेली 15 वर्ष बायलॅटरल सिरीज खेळत नाही आहे, कारण पॉलिटिकल रिझन्समुळे. पण जेव्हा पाकिस्तान भारतात 2023च्या वर्ल्ड कपसाठी आलेले तेव्हा त्यांना चांगलं वेलकम करण्यात आलेलं. त्यामुळे पाकिस्तान जे भारतवर एलिगेशन्स करते ते कुठे ना कुठे अयोग्य आहे. जी आयुष, मात्र या हस्तांदोलन न करण्याच्या कृतीनंतर सोशल मीडियावर काय भावना आहेत भारतीयांच्या? भारतीय म्हणतायत की क्रिकेटच्या मैदानात भारताला विजय मिळालाच, पण जो हँडशेक न करण्याचा भारतीय संघाने निर्णय घेतलाय तो अतिशय योग्य आहे. आणि पाकिस्तानला हे दाखवून देणं गरजेचं होतं ते कुठे ना कुठे भारताच्या खाली आहेत. जी धन्यवाद आयुष दिलेल्या माहिती.